कीर्तनकार यांनी कीर्तनाचे पैसे घ्यावे की न घ्यावे, हा सध्या सोशल मीडियावर एक प्रकारे गाजणारा विषय आहे। विशेष म्हणजे मोठमोठे विद्वान येतात, मोठमोठे महात्मे येतात आणि कीर्तनकारावर तुम्ही धर्माचा व्यवसाय केलाय, धंदा मांडलाय, आशाने धर्म बुडेल, संप्रदायाचे प्रचंड मोठे नुकसान होईल, कीर्तन परंपरा नष्ट होईल, तुम्हाला लाज वाटली पाहिजे वगैरे ताशेरे ओढत असताना दिसतात। वास्तविक कदाचित त्यांचं संप्रदायावर नितांत प्रेम असेल म्हणून भावनेच्या भरामध्ये त्यांची तळमळ ते व्यक्त करत असतील, पण याचं उत्तर म्हणून एक सुद्धा कीर्तनकार समोर येत नाहीये आणि त्याची व्यथा आणि त्याचं दुःख आणि त्याची जी वास्तविक परिस्थिती आहे तो मांडत असताना दिसत नाहीये। याचं मला जरा दुःख वाटलं आणि म्हणून हा असणारा जो व्हिडिओ आहे तो चिकित्सात्मक दृष्टीने मी बनवलेला आहे। माझा मूळ विषय आहे कीर्तनातून कीर्तनकार यांनी पैसे घ्यावेत की न घ्यावेत। मित्रांनो, माझे एक मित्र आहेत, कदाचित त्यांचं नाव या ठिकाणी मी प्रस्तुत करत नाही, कदाचित ते तुम्हाला परिचित असतीलही आणि नसतीलही, पण मागील 4 ते 5 महिन्यापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंटमध्ये समोरील असणारी जी व्यक्ती आहे ती गतप्राण झाली। महाराजांच्या गाडीचे प्रचंड असे नुकसान झाले। त्यांच्यावर गुन्हा भारतीय दंड संहिता कलम 304 अप्रमाणे सुद्धा दाखल झाला। वास्तविक त्यात त्यांची प्रचंड मोठी हॅरासमेंट झाली। एकूण या प्रकरणात संबंधित असणारे जे महाराज आहेत त्यांना 4 ते 5 लाख रुपयाचा खर्च देखील आला। तो खर्च कोणत्याही व्यक्तीने किंवा एखाद्या जिवलग मित्राने किंवा नातेवाईकांनी कोणीही दिला नाही, त्यांना तो खिशातूनच करावा लागला। हा, सहानुभूती सर्वांनी दिली परंतु पैसा कोणीही दिला नाही, तो त्यांना खिशातूनच करावा लागला आणि त्याच्याशिवाय कोणतंच काम मार्गी लागणार नव्हते। आणि विशेष समोरील जे कोणी व्यक्ती होते, मग ती फिर्यादी पार्टी असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, विम्यावाला असेल, जे कोणी असतील त्या सर्वांनी देखील सहानुभूती दर्शवली, चला महाराज माणूस आहे, परंतु पैशात मात्र कुणीही कॉम्प्रोमाइज केली नाही। परंतु जेव्हा पैसा खर्च केला तेव्हा सर्व गोष्टी ह्या जलद घडल्या, त्यामध्ये काही प्रमाणात कॉम्प्रोमायझेशन सुद्धा झालं। त्यानंतर परत माझे दुसरे मित्र आहेत, आता त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी मी घेत नाही, पण एकूण ते 4 जण पंढरपूरला कीर्तनासाठी जात असताना त्यांचा स्वतः ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्यांच्या गाडीचं प्रचंड मोठं नुकसान झालं। एकाचा पाय फ्रॅक्चर झाला, एकाचा हात फ्रॅक्चर झाला, एकाचं मस्तक फ्रॅक्चर झालं, एकाची छाती फ्रॅक्चर झाली आणि त्यांना सुद्धा प्रत्येकानं सहानुभूती दिली, परंतु पैसा मात्र कोणीही दिला नाही, तो त्यांना त्याच्या खिशातूनच करावा लागला। आज सुद्धा 4 ते 5 महिन्यापासून संबंधित असणारे जे महाराज आहेत त्यांना काही एक काम करता येत नाही, कोणीही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 1 रुपया पण दिलेला नाही। जेव्हा तुम्हाला प्रारब्धाने जेव्हा तुम्हाला सुख किंवा दुःख येतं तेव्हा तुम्हाला पैशाशिवाय काहीच पर्याय नाही, अशी सिस्टम सध्या सुरू आहे। म्हणून पैशाची नितांत गरज आहे आणि हे वास्तविक सत्य आहे। आज भारतामध्ये जेवढी लोकांना पैशाची गरज आहे तेवढी या पूर्वीच्या काळामध्ये नव्हती, कारण तुम्हाला जीवनावश्यक असणारे प्रत्येक जी गोष्ट आहे ती पैशाशिवाय मिळतच नाही। इव्हन अंगातील कपडा असेल, मेडिकल असेल, घरातील वीज असेल, किराणा असेल, मोबाईलचा रिचार्ज असेल, मुलांचे शिक्षण असेल, बाजार असेल, पिण्याचे पाणी असेल आणि वापरण्याचे सुद्धा पाणी असेल, राहण्यासाठी निवारा असेल, खाण्यासाठी अन्न, ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या पैशाशिवाय मिळत नाही आणि म्हणून पैशाची नितांत गरज आहे हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। महाराज जर एखाद्या कीर्तनासाठी गेले तर त्यांना पेट्रोल लागतंय, त्यांना गाडी लागते, त्यांचा वाहन चालक आहे, त्यांच्या अंगातले कपडे आहेत, इव्हन ह्या गोष्टी कोणीही फुकट देत नाही मित्रांनो, ह्याला पैसाच लागतो। चला, आपण आपला महत्वाचा असणारा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी प्रकट करतो। बरेच लोक कमेंट करून सांगत असतात की कीर्तनकार जे कीर्तनाचा पैसा घेतात तो एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे, ते एक प्रकारचं शोषण आहे। खरोखरच हा भ्रष्टाचार आहे का किंवा हे शोषण आहे का? चला आपण एका चिकित्सात्मक दृष्टिकोनातून पाहू। एकूण कीर्तनकारासाठी जो पैसा जमा होतो तो आपण अगोदर पाहू। गावामध्ये कीर्तनकाराचा कार्यक्रम म्हणजे सप्ताह असतो आणि हा सप्ताह कसा साजरा होतो
एकूण गावातील असणारे जे लोक आहेत ते मीटिंग घेत असतात आणि स्वइच्छेने 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये अशा प्रकारे वर्गणी जमा करत असतात आणि या वर्गणीच्या माध्यमातूनच हा असणारा जो कार्यक्रम आहे तो होत असतो. एकूण वर्गणी जमा झाल्यानंतर एक मीटिंग बसली जाते आणि सामुदायिकरित्या लोक ठरवतात कीर्तनकार कोणते बोलायचे ते. बजेट कमी असेल तर कमीवाले बोलवतात, बजेट नसेलच तर नुसते नारळावले सुद्धा बोलवतात आणि नारळवले सुद्धा कीर्तनकार आहेत. आणि एकूण तपपूर्ती किंवा रौप्य महोत्सव असेल तर वर्गणी थोडी जास्त होते म्हणून मोठाले कीर्तनकार बोलायचे असा लोकांचा सार्वजनिकरित्या हेतू असतो आणि मग ते तारखेसाठी कीर्तनकार, गायक, वादक यांना फोन लावत असतात. मग समजा एखादे मोठे महाराज आहेत नागपूरला आणि कीर्तन करायचे आहे साताऱ्याला, म्हणजे 750 जाणे आणि 750 येणे. एकूण त्यांना जायला यायला त्यांची गाडी, ड्रायव्हर, पेट्रोल आणि स्वतः याचा हिशोब काढून ते त्यांना त्यांचा दर सांगत असतात. मग लोक ठरवतात त्यांना बोलायचे की नाही आणि विचार करून तारीख ठरवतात किंवा ती तारीख कॅन्सल करतात. तारीख कॅन्सल केली म्हणून त्या महाराजांना त्याचे अजिबात दुःख वाटत नाही किंवा ईर्ष्या होत नाही. म्हणजे त्यांना बोलायचे की नाही हे सर्व लोकांवर डिपेंड आहे आणि लोक जो पैसा देतात तो सार्वजनिक असतो, सर्वांना माहीत असतो, तो लोकांच्या स्वतःच्या इच्छेनं असतो. कलाकाराचा किंवा विद्वानांचा त्या माध्यमातून केलेला एक प्रकारे सन्मान असतो आणि तो निव्वळ स्पष्ट असतो. कोणतीही अंधश्रद्धा, लुबाडणूक, फसवणूक किंवा भीती दाखवून असं काहीतरी कृत्य करून तो पैसा मिळवलेला अजिबात नसतो. कीर्तनकाराला दिलेलं जे पाकिट आहे हे अत्यंत सात्विक आणि शुद्ध अशा प्रकारचं असतं आणि त्यात तेवढीच शुद्धता असते. व्यवहार जरी असला तरी तो शुद्धच असतो, भ्रष्ट अजिबात नसतो. म्हणजे एखाद्या गावामध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांनी बोलवलेल्या कलाकाराचा किंवा विद्वानांचा द्रव्य देऊन सन्मान केलेला आहे, यामध्ये भ्रष्टाचार किंवा शोषणाचा काय संबंध आहे हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आता हा प्रश्न जाऊ द्या, परत एक दुसरा असणारा सोशल मीडियावरचा प्रश्न आहे. बरं, कीर्तनकार मिळालेल्या पैशाचा काय उपयोग करतात हा एक प्रश्न आहे. तर आपण पाहूया. वास्तविक महाराज लोकांच्या गरजा अत्यंत कमी असतात कारण त्यांचा आहार सात्विक असतो व व्यसन कोणतेच नसते, म्हणून वायफट खर्च त्यांचा होतच नाही. तसा विचार केला तर 90% महाराज व कीर्तनकाराचे ध्येय हे मला भविष्यात चांगले मंदिर बांधायचे आहे, चांगला आश्रम बांधायचा आहे, वारकरी शिक्षण संस्था उभारायची आहे, बस हेच असते. कार्यक्रमातून मिळालेला पैसा हे महाराज मंडळी जे आहेत ते स्वतःच्या जीवनावश्यक वस्तू व नैतिक गरजासाठी खर्च करतात, धर्मासाठी सुद्धा खर्च करतात आणि सुख दुःखासाठी काही पैसा ते त्यांच्याकडे राखून ठेवत असतात. आता पहा, महाराज लोकांचं कार्य सुद्धा सांगतो. ढोक महाराज हे पूर्वीच्या काळात सर्व आळंदीतील विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळची भाजी पुरवत असत. आज पुरवतात का नाही हे मला माहित नाहीये, पण पूर्वीच्या काळात सर्व विद्यार्थ्यांसाठी ते भाजी पुरवत असत. निवृत्ती महाराज हे अनेक गायी व अनाथ विद्यार्थी आज सुद्धा सांभाळतात. तसेच कोरोनाच्या काळामध्ये अनेक गरजू लोकांना त्यांनी दान केलेले आहे हे सर्वांना माहिती आहे. इंगळे महाराज यांनी कोटी रुपयाचा आश्रम, मंदिर लोकांसाठी कीर्तनाच्या पैशाच्या माध्यमातून उभा केलेलं आहे आणि प्रत्येक वारकरी, संस्था चालक यांच्याकडे जर 30 मुलं शिकायला असले तर त्यातील 5 मुलं हे तो फुकटच सांभाळत असतो, कारण त्यांची शिकवण्याची इच्छा असते परंतु त्या गरीब मुलांकडे पैसे नसतात. आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये स्वतःचे शालेय शिक्षण घेऊन वारकरी शिक्षण किंवा मृदंग गायन शिकायचे असेल तर फक्त जवळपास 99% शिक्षण संस्था चालक हे फक्त जेवणाचाच खर्च विद्यार्थ्याकडून घेतात. आळंदीमध्ये बरेच महात्मे हे कोणतीही दक्षिणा न घेता आज सुद्धा संगीताचे शिक्षण असेल, मृदंग असेल, वेदांत असेल, कीर्तनाचं शिक्षण असेल हे फुकटच शिकवतात.
एवढा निस्वार्थीपणा फक्त वारकरी संप्रदायामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. काही लोक म्हणतील की मंदिर कशाला, त्याचा काय फायदा? अरे बाबा, मंदिर म्हणजे सभामंडप आला, तिथे एखादे ग्रंथालय आलेच, वास्तविक प्रसन्न वातावरण आलं, निवारा आला, सर्व गोष्टीच्या माध्यमातून लोकांना, विद्यार्थ्यांना मंदिराचा सदुपयोग करता येतो, यात संशय नाही. आणि म्हणून त्याची आवश्यकता आहे. आता काही लोकांचा एक प्रश्न असतो बा, कीर्तनकारी हे बोली करून कीर्तन करतात, याविषयी आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये एकूण 40,000 कीर्तनकार आहेत मित्रांनो. त्यामधून 20% महाराज हे फक्त नारळ घेऊन कीर्तन करतात, पैसा दिला तरीही घेत नाहीत. 20%. 70% कीर्तनकार हे कोणतीही बोली न करता तुम्ही देताल त्यावरच ते समाधान मानून कीर्तन करतात. आणि फक्त एकूण 10% कीर्तनकारच बोली करून कीर्तन करतात. आणि फक्त 10%च्या आतील त्यात फक्त 2% कीर्तनकार हे निव्वळ बोली करून कीर्तन करतात. आकड्या सांगायचे तर फक्त 25 ते 30 कीर्तनकार, ते सुद्धा त्यांच्या गुणवत्तेमुळे. त्यात 4 लोक निव्वळ स्वार्थी असू शकतात, हा प्रकार सोडू द्या, परंतु त्या 4 लोकांमुळे पूर्ण संप्रदायाला, गुणवानांना नाव ठेवणं कितपत योग्य आहे मित्रांनो, मला सांगा. परत एक प्रश्न आपण पाहूया. विशिष्ट प्रकारच्या कीर्तनकारांनाच लोक पैसे देऊन का बोलवतात? लक्ष द्या, कीर्तन हे सर्व गुणांनी संपन्न असे प्रबोधनाचे साधन आहे. जसे सूर्यनमस्कार केला की सर्व व्यायाम होऊन जातो, म्हणजे योगा, प्राणायाम, 6 पॅक वगैरे सर्व, तसे कीर्तनामध्ये कला, गुण, गायन, काव्य, स्वर, ताल, लय, प्रबोधन, विनोद, दृष्टांत, सिद्धांत, प्रमाण, विद्वत्ता, 9 रसांचा भाव, हे सर्व फक्त कीर्तनातच दिसून येते. म्हणून यामध्ये जो कीर्तनकार, गायक, वादक परिपूर्ण आहे त्याला कीर्तनाच्या तारखा जास्त मिळतात. ही गुणवत्ता साध्य करणं म्हणजे एकतर प्रसादिक किंवा कठीण प्रकारची पातळी ओलांडल्यानंतर किंवा सेवेद्वारेच साध्य होते. म्हणजे चांगला मृदंग शिकायचा असेल तर किमान 8 वर्ष लागतात, गायनासाठी किमान 4 वर्ष आणि वेदांतासाठी 4 वर्ष याप्रमाणे. आणि यामध्ये जो परिपूर्ण आहे किंवा यातील एखाद्या गोष्टीत परिपूर्ण आहे त्याच लोकांची मागणी जास्त असते. म्हणजे या सर्व गोष्टींचा आणि व्यवहाराचा काहीही संबंध नाही. कारण जेथे गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, तेथे यश, श्री आहे. आणि जेथे यश, श्री आहे तेथे परमात्मा आहे. आणि जेथे परमात्मा आहे तेथे लक्ष्मी आहे. हा एक नैसर्गिक अशा स्वरूपाचा सिद्धांत आहे. म्हणून माऊली सुद्धा म्हणतात, हे लक्ष्मी असो स्थिरावली मुकुंदी जैशी. उदाहरणार्थ, सचिन तेंडुलकर हे सुरुवातीला पैशासाठी खेळले नाहीत, पण गुणवत्ता व नाव झाल्यानंतर त्यांना एका खेळाची 40 कोटी मिळाली. म्हणजे त्यांच्या गुणवत्तेला येथे महत्व आहे. आणि जेथे गुणवत्ता तेथे परमात्मा, व जेथे परमात्मा आहे तेथे लक्ष्मी. मित्रांनो, त्याप्रमाणे गुणवत्ता असेल तरच तुम्हाला बोलावले जाते, नसेल तर लोक तुम्हाला बोलवत नाहीत. उदा 400 कोटीचा बाहुबली पाहताना माणूस आळुखे पिळुखे देईल, पण निवृत्ती महाराजांचे 2.5 तासाचे कीर्तन झाले तरी त्यांना कंटाळा येणार नाही. लोक कंटाळत नाहीत. म्हणजे 2.5 तास लोकांना खिळून ठेवण्याची गुणवत्ता त्यांच्यामध्ये आहे. म्हणूनच त्याचमुळे त्यांना मागणी आहे, उगस लोक बोलवत नाहीत. आणि वास्तविक जेथे कलाकाराचा व गुणवानांचा आणि विद्वानांचा सन्मान होतो मित्रांनो, तो देश, तो धर्म आणि तो संप्रदाय मोठा झाल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत आहे. अमेरिका असेल, जपान असेल, या देशामध्ये गुणवान, विद्वान, कलाकार, खेळाडू यांचा तेथील जनता सन्मान करत असते. म्हणून ते देश मोठे आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय हा कलाकार, गुणवान, विद्वान यांचा सन्मान करतो. म्हणून वारकरी संप्रदाय प्रगतिशील आहे आणि मोठा झालेला आहे. हा सिद्धांत त्या पाठीमागे आहे. आता प्रश्न 6वा, बरं, धर्मप्रसारक यांच्याकडे पैसा अजिबात नसावा, त्यांना पैशाची काय गरज आहे असे काही जणांना वाटते. ही योग्य आहे की अयोग्य आहे? कारण सांगतो, सम्राट अशोकच्या काळात बुद्ध धर्म प्रसाराकडे पैसा होता, तेव्हाच बुद्ध धर्म वाढलेला आहे.
मुस्लिम राजवटीच्या काळात मुस्लिम धर्मप्रसारांकडे पैसा होता, तेव्हाच इस्लाम वाढलेला आहे. ख्रिस्त लोकांच्या काळात म्हणजे युरोपियन लोकांच्या राजवटीत ख्रिस्त धर्म वाढला गेला. याचे कारण सुद्धा त्यांच्या धर्मप्रसारांकडे संकलित झालेला पैसाच कारण आहे. ज्या काळात जी सत्ता तो धर्म त्या काळात वाढलेला आहे. इतिहासाकडे डोकावून पहा, हेच तुम्हाला दिसेल. त्याप्रमाणे वारकरी संप्रदायाला सुद्धा राजा रामकृष्ण देवराय किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचा एक प्रकारे आधार लाभलेला होता. म्हणूनच संत साहित्य घराघरापर्यंत त्या काळात जाऊन पोहोचले यात संशय नाही. आणि आचार्य चाणक्य सुद्धा स्पष्ट सांगतात, धर्माचे रक्षण हे धनच करते. वित्तेन रक्षते धर्मो विद्या योगेन रक्षते. मृदुना रक्षते भूपः सत्स्त्रिया रक्षते गृहम. वित्तेन रक्षते धर्मम. यावरून सिद्धांत स्पष्ट होतो की धर्म प्रसारितांकडे पैसा जाणे हे त्या धर्मासाठी किंवा त्या संप्रदायासाठी फलदायकच आहे. म्हणून महाराजांना पैशाची काय गरज हा विचार योग्य नाही, अजिबात नाही. वास्तविक धर्मकार्य व समाज कार्य करण्यासाठी कीर्तनकारांपेक्षा ही अनेक क्षेत्रे आहेत, पण ते सुद्धा द्रव्याशिवाय काम करत नाहीत हे दिसते. त्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, न्यायमूर्ती असेल, प्रशासकीय लोकसेवक असेल, नेते मंडळी असतील, शिक्षण असेल, प्राध्यापक असेल, प्राचार्य असेल, पोलीस असेल, जवान असेल, यांचे कार्य देशासाठी समाजसेवेसाठी लहान नाही, परंतु त्यांची उपजीविका भागवण्यासाठी त्यांना एक विशिष्ट प्रकारचे मानधन मिळतेच. तसं कीर्तनकाराने त्यांचा उदरनिर्वाह करावा यासाठी लोक त्यांना पाकिटाच्या माध्यमातून मानधन देत असतात. बरं, कोणता कलाकार किंवा विद्वान द्रव्य घेत नाही? शायरी घेत नाही का? व्याख्याता घेत नाही का? भाषण करणारा घेत नाही का? लेक्चरर घेत नाही का? डॉक्टर वकील घेत नाहीत का? इतर धर्मातील काही धर्मप्रसारक आहेत, हे मानधन घेत नाहीत का? पण त्यांचा कुठेही गाजावाजा झालेला दिसणार नाही. त्यांना द्रव्याची गरज आहेच हे साऱ्यांना कळतं, पण कीर्तनकाराला त्याची गरज नाही, अजिबात नाही, असं काही लोकांना वाटतं. हे एक प्रकारचं दुर्दैव आहे. प्रश्न 7वा आहे, पैसा कमायचा असेल तर व्यवसायासाठी दुसरे साधन मार्ग निवडा, असे काहींचे मत आहे. बा कमेंटद्वारे करत असतात लोक मत. पैसा कमायचा असेल तर इतर व्यवसायासाठी दुसरं काहीतरी साधन निवडा, असे काहींचं मत आहे. परमार्थामध्ये कशाला पैसा कमवता? आता ऐका, मला सांगा, लता मंगेशकर यांनी व्यवसाय करता करता गाणे गायले असते तर त्या एवढे उत्कृष्ट गाणे गाऊ शकल्या असत्या का? अजिबात नाही. सचिन तेंडुलकर यांनी दुसरा व्यवसाय करता करता, नोकरी करता करता ते जर क्रिकेट खेळले असते तर ते एवढे उत्कृष्ट खेळाडू बनवू शकले असते का? अजिबात नाही. मित्रांनो, बोलणं सोपं असतं, पण वास्तविक 4 दिवस जर मृदंग वाजवला नाही तर 5व्या दिवशी थाप सुद्धा टाकणं जड जातं. आणि 4 दिवस जर गाणं गायलं नाही तर 5व्या दिवशी साधा सा सुद्धा हा स्वर लागत नाही. तुम्ही एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा असे महाराज सुद्धा म्हणतात. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, किंवा तयारीची दृढ मन करी साधा या कारण. म्हणजे तुला जर कोणती गोष्ट प्राप्त करायची असेल किंवा उत्कृष्ट सादर करायची असेल तर तुला एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावं लागेल. म्हणून एका प्रोफेशनल कीर्तनकारास किंवा वादकास किंवा गायकास हे करून ते करा आणि ते करून हे करा असे म्हणणे निरर्थक व चुकीचे आहे, कारण हे शक्य नाही. आता प्रश्न 8वा आहे, काही जण म्हणत असतील हे सर्व ठीक आहे हो, पण जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या प्रमाणाचे काय ते सांगा. आता हे जे सगळे मोठे महात्मे लोक, जे विद्वान लोक आहेत किंवा जे काही लोक आहेत कमेंट करत असतात किंवा स्वतःचं वक्तृत्व मांडत असतात, ते वास्तविक ह्या प्रमाणालाच आणि ह्या असणाऱ्या अभंगाला धरूनच ते त्यांचं वक्तृत्व प्रतिपादन करत असतात. वास्तविक त्याचाच आपल्याला अर्थ या ठिकाणी पाहिजे. काय म्हणतात महाराज? जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न. म्हणजे जिथं कीर्तन करायचंय तिथं अन्न सुद्धा खायचं नाही. आणि दुसरं, देती घेती तीही नरका जाती. म्हणजे जिथं कीर्तन करावं तिथं अन्न सुद्धा सेवन करू नये. आणि जे घेणार आहेत आणि जे देणार आहेत ते दोघंही नरकाला जातात.
असं असणारं महाराजांचं हे प्रमाण आहे, हा अभंग आहे. आणि विशेष म्हणजे याच्यावरच मोठमोठे महात्मे वक्तृत्व करत असताना दिसतात. आता याचा अर्थ असा आहे की निव्वळ आणि निव्वळ फक्त स्वार्थ आणि पैशासाठीच परमार्थाचा उपयोग करतात, सम्यारम्यानं व्यवहार करतात. मिळालेल्या द्रव्याचा उपयोग निव्वळ उपभोगासाठी आणि वासनेसाठी करतात. अशांना देणारे सुद्धा आणि घेणारे सुद्धा नरकाला जातात, असे महाराज यांचे या प्रमाणाद्वारे मत आहे. आणि हे वास्तविक आहे, म्हणून निव्वळ व्यवहार नसावा. आणि संप्रदायामध्ये निव्वळ 2% लोक जर सोडले तर 98% हे निव्वळ व्यावहारिक नाहीत. त्यांच्या गरजांसाठी त्यांना काही प्रमाणात द्रव्य घ्यावा लागतं. हा विषय जर सोडला तर निव्वळ ते व्यावहारिक नाहीत. आता जे ते करावे कीर्तन ते नसेवानं, ह्या प्रमाणाविषयी थोडं आपण पाहूया. अगोदर आपण पाहू कीर्तनकारांचे काही प्रकार आहेत. काही कीर्तनकार धार्मिक आणि नैतिक मार्गाने चालणारे आहेत. काही पंडितासारखे विद्वान आहेत, काही कलाकार आहेत, काही मोक्षासाठी प्रयत्नशील आहेत, मुमुक्षु आहेत, संन्यासी कीर्तनकार आहेत. आणि तशी सूक्ष्म चिकित्सा जर केली तर वास्तविक जेथे कीर्तन करावे तेथे अन्नाचा कण सुद्धा सेवन करू नये, हे जे प्रमाण आहे ते या कीर्तनकारापैकी मोक्षाचे अधिकारी मुमुक्षु संन्यासी असणारे जे कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी. परंतु इतर कीर्तनकारांनी सुद्धा निव्वळ व्यवहार न करता त्यांच्यावर काही अंशी प्रतिबंध व्हावा व त्यांच्याकडून निस्वार्थ परमार्थ घडावा, अशी महाराजांची अपेक्षा वरील प्रमाणाद्वारे दिसून येते. जसे जोडून या धन उत्तम व्यवहारे असेल, उदास विचारे वेसकरी, किंवा तुका म्हणे ग्रस्त आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे, हे प्रमाण महाराजांनी फक्त संसारिकासाठी लिहिलेले आहेत. येथे संन्यासाचा आणि मुमुक्षूचा काही एक संबंध नाही. त्याप्रमाणे जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न, हे प्रमाण फक्त मुमुक्षु मोक्षाचे अधिकारी व संन्यासी कीर्तनकारासाठी आहे. सर्वसामान्य कीर्तनकारांसाठी निव्वळ जशास तसे लागू होत नाही. काही अंशी होत असेल, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितले, जशास तसं नाही. काही लोक म्हणत असतील की महाराज यांनी वरील प्रमाणाद्वारे वरवर स्पष्ट सांगितले आहे आणि ते तसेच आहे, असे काही जण म्हणत असतील, तर येथे एका प्रमाणाचा आपण थोडासा विचार करूया. एका प्रमाणाद्वारे तुकोबाराय प्रतिपादन करतात. लक्ष द्या, एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी. म्हणजे ज्याला 2 बायका आहेत त्याच्या घरात पापे आहेत, असे महाराज यांना म्हणायचे आहे काय? पहा, वरवर आणि विचार न करता स्पष्ट अर्थ घेतला तर हे प्रमाण स्वतः तुकोबाराय यांना लागू होत नाही. कारण महाराजांना सुद्धा 2 बायका होत्या, हे स्पष्ट आणि सर्वांना माहित आहे. मग महाराज यांच्या घरात पापी होती काय? पापी होती म्हणावे तर महाराज यांनी काही प्रमाणामध्ये सांगितले की आम्हा घरी धन शब्दांतीत रत्ने, म्हणजे आमच्या घरी शब्दरूपी धन रत्ने सुद्धा आहे. बरं, शिवाजी महाराज यांना सुद्धा 8 बायका होत्या. भगवान श्रीकृष्णाला 16 सहस्रवद्या. मग त्यांच्या घरी पापेच होती काय? नाहीतर मग महाराज यांचे प्रमाण चुकीचे आहे काय? असा वरवर अर्थ पाहणाऱ्यांची गळचेपी किंवा डोक्यात गोंधळ होईल. वास्तविक पाहता महाराज यांनी रचलेला हा जो अभंग आहे किंवा हे जे प्रमाण आहे, हा स्फटिकापेक्षाही अर्थपूर्ण आहे. फक्त त्या अभंगाकडे व प्रमाणाकडे पाहण्याची दृष्टी असणं आवश्यक आहे मित्रांनो. पहा, एका पुरुषा दोघी नारी, पाप वसे त्याच्या घरी. याचा अर्थ असा आहे की भोगाच्या इच्छेने, म्हणजे पहिल्या बायकोपासून भोग सुख मिळतंय, पण दुसरी केल्यानंतर हिच्यापेक्षा डबल टिबल भोग सुख मिळेल या आशयाने जर दुसरी बायको केली तर त्याच्या घरी पापे म्हणजे दुःख, कलह, भांडणे, वाद, वस्ती करणार, यात संशय नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता तुकोबाराय यांना हे प्रमाण कसे लागू नाही? स्वतः तुकोबाराय यांना 2 बायका आहेत, पण त्यांना हे प्रमाण कसं लागू नाही तरी सांगतो. महाराज यांची पहिली पत्नी, हिला दम्याचा त्रास होता व काही दिवसांनी ती मरणार होती.
हे वैद्यांनी स्पष्ट त्यांच्या आईवडिलांना सांगितलं. म्हणून तुकोबारायांच्या आई वडिलांना चिंता होती की हा कवी मनाचा व पारमार्थात रमून गेलेला माझा असणारा मुलगा, याची काळजी घेणारी कोणीतरी असावी, पहिल्या बायकोची व तिच्या मुलांची काळजी घेणारे कोणीतरी असावी. म्हणून अत्यंत आग्रह करून महाराजांच्या आई वडिलांनी त्यांना दुसरी बायको करून दिलेली आहे. म्हणून येथे हे प्रमाण लागू होत नाही. आणि श्रीकृष्णाने व शिवाजी महाराज यांनी सुद्धा जरी 8 असतील 16 सहस्र याच्या बायका केलेल्या आहेत, तुम्ही जर त्यांचा इतिहास पाहिला किंवा पुराण जर पाहिलं तर फक्त परिस्थितीला सामोरं जाणं त्या काळात अत्यंत आवश्यक होतं, म्हणून त्यांना तो निर्णय घ्यावा लागला. म्हणून हे प्रमाण तेथे सुद्धा लागू नाही. त्याप्रमाणे जेथे करावे कीर्तन तेथे न सेवावे अन्न हे प्रमाण प्रत्येक कीर्तनकारासाठी लागू नाही. ते फक्त मुमुक्षु व संन्यासी या कीर्तनकारासाठी लागू आहे, हे सिद्ध होते. परंतु व्यावसायिक प्रतिबंधासाठी मात्र काही अंशी लागू होते, हे पण या ठिकाणी ध्यानी घ्यावे. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच की बरेच लोक असे आहेत की 2-3 प्रमाणांचा आधार घेऊन कीर्तनकार, गायक, कलाकार यांच्यावर टीका टिप्पणी करत राहतात. वास्तविक 4-2 स्वार्थी असतील हे मी मान्य करतो, परंतु संपूर्ण 40,000 कीर्तनकार, सांप्रदायिक कलाकार, वादक, गायक यांच्या चांगल्या प्रतिमेला गालबोट लागणे हे मात्र संप्रदायासाठी अत्यंत घातक आहे, हे मला जाणवले. विशेष वारकरी संप्रदायाचा मूळ आधार हा पंढरपूरचा वारी करणारा वारकरी आहे. आणि या वारकऱ्यावर नितांत प्रेम करणारा, त्याला वारी करण्यास प्रवृत्त करणारा, त्यास खांद्यावर घेऊन नाचणारा हा कीर्तनकार आहे. आपण कीर्तनकारावर आघात करत राहिलो तर तो एक दिवस ढासळेल, पडेल, आणि तो जर पडला तर त्याच्या खांद्यावरचा वारकरी पडेल, आणि वारकरी पडला तर वारकरी संप्रदाय संपेल. आणि म्हणून वारकऱ्याची ताकद, विश्वास म्हणजे कीर्तनकार. आणि म्हणून त्याच्यावर भावनेच्या भरात अयोग्य टिप्पणी करणं, बोलणं हे अयोग्य आहे आणि ते संप्रदायासाठी घातक आहे असे मला जाणवले. म्हणून मी येथे माझी संशोधात्मक सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी काही संप्रदायातील महात्मे आज सुद्धा तळमळून सांगतात की भोगासाठी, वासनेसाठी, तृप्तीसाठी जर पारमार्थिक पैशाचा उपयोग केला तर देव त्याचे वाटोळे करणार म्हणजे करणार. मग तो कोणीही असो, हे सुद्धा तेवढेच वास्तविक सत्य आहे बरं का, यात संशय नाही. चला, एवढा खटाटोप मांडत असताना सुद्धा हे मात्र मी नक्की सांगेल की शेवटी त्याग, समर्पण, निस्वार्थ, सात्विक सेवा, निरपेक्ष साधना व निरपेक्ष सात्विक कर्म करण्याची प्रवृत्ती ज्याचे अंगी राहील, केवळ असाच वारकरी, कीर्तनकार, कीर्तन करणारा, कलाकार, वादक, गायक, वारकरी हा सर्वश्रेष्ठ राहील आणि त्याचा परमार्थ व संसार सफल होईल, यात संशय नाही. आणि तसे अनंत महात्मे संप्रदायामध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने नवीन कीर्तनकारांनी त्याच महात्म्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून नकारात्मक विचार न करता वाटचाल करावी अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि शेवटी मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी, हे असणारे महाराजांचे जे प्रमाण आहेत ते वधवून या ठिकाणी हा असणारा खटाटोप संपवतो. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.